चला तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत मोमोजची चटणी। बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की ही चटणी कशी बनवत असतील किंवा ही चटणी कशी बनवायची, आपण बनवू शकतो का? तर हेच आज आपण आपल्या किचनमध्ये बघणार आहोत। तर मोमोज चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे बारीक कट केलेले लसूण, बारीक कट केलेले अद्रक, 3 टोमॅटो आणि मिरची, लाल मिरची। याच्यामध्ये मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता। आणि आता आपण हे टोमॅटो उकळून घेणार आहोत। आणि मिरची सुद्धा। आता हे आपण गॅसवरती शिजवण्यासाठी ठेवूया। तुम्ही बघू शकता की आपण गॅसवरती टोमॅटो आणि मिरची शिजवण्यासाठी ठेवलेली आहे। जोपर्यंत टोमॅटोची साल निघत नाही तोपर्यंत आपण हे टोमॅटो शिजवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता की टोमॅटो आपले व्यवस्थित शिजलेले आहेत। टोमॅटोची साल बाजूला झालेली आहे। आता आपण हे मिरची आणि टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मिरची आणि टोमॅटोची आपण अशा प्रकारे पेस्ट बनवून घेतली आहे मिक्सरमध्ये। आता गॅसवरती आपण चला तर मग गॅसवरती आपण एका टोपमध्ये तेल घालून घेऊया। तेल व्यवस्थित गरम होऊ दे। तुम्ही बघू शकता तेल गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये बारीक कापलेलं आलं टाकून देऊया। बारीक कट केलेले लसूण, लसूण आणि व्यवस्थित परतून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपण सोया सॉस टाकून घेऊया। आपण जे मिश्रण तयार केले आहे टोमॅटो आणि मिरचीचं ते याच्यामध्ये टाकून घेतले। आता याच्यामध्ये आपण शेजवान चटणी टाकणार आहोत। मी इथे 2 चम्मच शेजवान चटणी टाकली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेजवान चटणीचे प्रमाण कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर चायनीज फ्लेवर जास्त हवा असेल तर तुम्ही शेजवान चटणीचे प्रमाण वाढवू शकता। आता याच्यामध्ये आपण रेड चिली सॉस घालतो। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता आपल्या मोमो चटणीला किती मस्त असा कलर आलेला आहे। आपण जे टोमॅटो आणि मिरची शिजवून त्याची पेस्ट तयार केली आहे त्यातील मी पाणी काढून ठेवलेलं आहे। गरज पडल्यास आपण ते इथे वापरूया। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। आपण जे सॉस वापरले त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे टेस्ट करून नंतरच तुम्ही मीठ याच्यामध्ये टाकायचं। तुम्ही बघू शकता आपली मोमो चटणी एकदम मस्त अशी तयार आहे। एकदम रेस्टॉरंट स्टाईल असा एकदम रेस्टॉरंट सारखा कलर आलेला आहे। तुम्ही बघू शकता आपली मोमो चटणी तयार आहे। ही आता मी एका बाउल मध्ये सर्व करत आहे। काही लोकांना बाहेरचं
बाहेरचे पदार्थ खायला आवडत नाहीत, तर त्यांना घरच्या घरी पटकन बनणारी अशी रेसिपी आहे. तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा. थँक्यू. अशा प्रकारे आपली मोमो चटणी तयार आहे. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.